स्वामी समर्थ। तर आम्ही निघालेलो आहोत शॉपिंग करण्यासाठी। तर व्हिडिओ कंटिन्यू करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कारण एक लाईक केल्यानंतर छान व्हिडिओ बनवायला मोटिवेशन मिळतं आणि व्हिडिओ चांगले टाकायला परत टाकण्याची इच्छाही होती। कोणीतरी आपले व्हिडिओ पाहते, लाईक करते, कमेंट करते, तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, नक्कीच छान व्हिडिओ असतील। तर सध्या आमच्या घरामध्ये लग्न आहे, घरातलंच लग्न आहे, माझ्या पुतण्याचं लग्न आहे, त्यामुळे खरेदी तर जोरदार चाललेली आहे। घरातलं लग्न असल्यानंतर तुम्हाला प्रत्येकाला तर माहितीच असतं, तर 15 दिवसापासून आमचं हे घ्यायचं ते घ्यायचं काहीतरी सुरूच असतं। तर त्यामुळे व्हिडिओही जास्त टाकायला वेळ मिळत नाही, घरातलं आवरायचं, बाहेर जायचं, काहीतरी घ्यायचं, मग सगळं करता करता मुलांचं पाहायचं, तर व्हिडिओ करायला वेळ मिळत नाही। तर आम्ही चाललेलो आहे वेस्ट साईडला, कारण आज खास करून मुलीची खरेदी करायची आहे आणि मार्केटलाही खूप छान वस्तू मिळतात, पण तिला तिकडे नको आहे कारण जास्त वेळ नाही आहे तिच्याकडे। तिचंही सध्या प्रॅक्टिकल वगैरे सुरू आहे, एक्झामची थोडीशी सुरुवात होणार आहे, म्हणून तिचे अभ्यास वगैरे चाललेला आहे। तर तिथं सगळंच मिळतं जे मुलांना पाहिजे ते। तेव्हा ती बोलली की मला वेळ नाही आहे, तर वेस्ट साईडला कसं तिथेच सगळं काही मी माझं घेणार, म्हणून मला तिथेच करायचं आहे आणि शक्यतो करून ती तिथेच तिचं सगळं काही घेत असते। तर संध्याकाळची वेळ आहे, 5 नंतर आम्ही बाहेर पडलो होतो, 5:30च्या दरम्यान। तर आमच्याकडे कसं मुंबईला नेहमीच तितकीच गर्दी, तितकंच ट्रॅफिक, तितकीच रहदारी, कधीही घराबाहेर पडा तितकंच ट्रॅफिक असतं। तर थोडं 5:30च्या नंतर वातावरण छान झालेलं होतं, 5:30-6 नंतर थोडासा हवेमध्येही बारीक अशी थंडावा तयार होतो। दिवसभर आमच्याकडे भरपूर भयंकर अशी गरमी आहे, ऊन पण भरपूर आहे, घरात बसल्यानंतर जाणवत नाही, पण बाहेर विचारू नका इतकं ऊन आहे आणि सगळीकडेच सध्या ऊन आहे। प्रत्येकाने प्रत्येकाची काळजी ह्या दिवसामध्ये घेतली पाहिजे, शक्यतो दुपारच्या वेळेला बाहेर न पडलेलं बरं। ज्यांना काम आहे, जॉब आहे, कामानिमित्त तर प्रत्येकाला जावंच लागतं। तर हे पहा आता ट्रॅफिकही भरपूर होतं। तर हे पहा कुलाबा साईडला आहे वेस्ट साईड, तर बऱ्याच जे इथे आजूबाजूला राहतात, जे मुंबईमध्ये राहतात, त्यांना नक्कीच माहिती असेल कुठला एरिया आहे, काय आहे, कुलाबा साईडला आहे। तर आता जवळजवळ आलेलो आहोत आम्ही। घरातलं लग्न म्हटल्यानंतर आपल्याला एक वस्तू लागत असते, तर त्याच्यासाठी आपण 4 वस्तू पाहतो, 4 ठिकाणी जातो, आवडलं तरी याच्यापेक्षा छान दुसरीकडे कसं भेटेल त्याच्यातच जास्त वेळ जातो। तर हे पहा आता आलेलो आहोत वेस्ट साईडला। तर हे पहा इथे तुम्ही पाहू शकतात, पुढे माझी मुलगी चाललेली आहे आणि इथे आता हे पहा आता जवळजवळ आलेलो आहोत। तुम्ही पहा, तुम्ही व्हिडिओचा आनंद घ्या आणि तुम्हालाही काय छान वाटलं नक्की कमेंट करून सांगा। तर मुलांसाठी थोडे मुले मोठी झाल्यानंतर त्यांना त्यांच्याच चॉईसचं, त्यांच्याच पसंतीचं पाहिजे असतं। कसं आपण पसंत केलेलं आपली चॉईस त्यांच्या चॉईसमध्ये थोडासा डिफरंट पडतं। तर थोडेसे मुले मोठे झाले का सध्याच्या याच्यामध्ये मुलं सगळं काही तेच निवडतात, म्हणून ज्याच्या त्याच्या चॉईसने घेतलेलं तसं बरं असतं। तर हे पहा आता इथे चाललं होतं कोणता ड्रेस सिलेक्ट करायचा, काय घ्यायचं काय नाही, तिचं चाललं होतं। म्हटलं तू चॉईस कर, काय तुला चांगलं वाटेल, तर नंतर मग आम्ही पाहू कोणतं घ्यायचं कोणतं नाही। तर ड्रेस वगैरे पाहत होती, त्यानंतर पहा इथे ज्वेलरी वगैरे आहे, आपल्याला छोट्या मोठ्या वस्तू आहेत, पर्स आहे, बरंचसं काही आहे आपल्याला, म्हणजे जेवढं आपलं ज्वेलरीमध्ये पर्स वगैरे बरंचसं काही सामान आहे। त्यात जे आम्हाला आवडलं, जे आम्हाला पाहिजे होतं, सगळंच काही नाही मिळालं, काही गोष्टी चांगल्याही होत्या, पण जो कलर, जी डिझाईन, जे काही पाहिजे होतं ते आम्हाला त्यामध्ये नाही मिळालं। जे आवडलं ते घेतलं, जे पाहिजे होतं ते घेतलं, काही मिळालं काही मिळालं नाही। नंतर तुम्हाला दाखवेलच मी काय खरेदी केली, काय घेतलं। तर व्हिडिओ कंटिन्यू करा, शेवटपर्यंत पहा। काही वस्तू इथे खूप छान मिळतात, पैशाच्या म्हणजे किमतीच्या मानानेही खूप छान असतात, पण काही काही वस्तू छान असतात। ब्रँडचं तर असतंच, पण कधी कधी ना प्राईस खूप असते,
मग काही वस्तू आपल्याला आवडली तरी कसं कपडे आपण काही काही वेळेला एकदा घालण्यात येतात, काही प्रोग्राम वगैरे असल्यानंतर एकदा घालतो, नंतर घालतही नाहीत. एक एक वर्ष तरी एखाद्या ड्रेसचा परत नंबर येत नाही. आणि आता कसं कॉलेजला त्याला मुली असल्यानंतर मुलं असल्यानंतर जास्त हेवी कपडे घालण्यात येत नाहीत, ठराविक काही प्रोग्रामनुसारच घालण्यात येतात. त्यामुळे मग जास्तही ओव्हर महागात घेऊन पण काही उपयोग होत नाही. मुलांचं काही नसतं, मुलांना एवढं नसतं पडलेलं, त्यांना फक्त काय आवडतं हे महत्त्वाचं असतं. पण थोडंसं सगळाच विचार करावा लागतो. रे बाई ते थोडेसे झाडं वगैरे होते, थोडे शोपीस वगैरे होते, खूप छान होते. तर काही मला घ्यायचं होतं पण मी काय सध्या ते घेतलं नाही, कारण घरातही खूप पसारा होतोय. आपण न्यायचं ठेवायचं, बॅग वगैरे पॅकिंग करायचे आहेत. आम्ही 5-6 दिवसानंतर गावी पण जाणार आहोत. तर हे इथे पाहत होते काही छोटंसं किचनमधलं काही वेगळं असं काही आवडलं तर डोरमॅट वगैरे छान होते. इथे जरा वेगळी क्वालिटी होती आणि नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी होतं. तर पाहत होते, म्हटलं ना थोडंफार जे आवडलं ते मी घेतलं. तर तुम्हाला दाखवल मी पुढे किंवा दुसरा व्हिडिओ नक्कीच बनवीन. तर तुम्हालाही इथल्या वस्तू कशा वाटल्या, काय नवीन वाटलं, नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि कमेंटही करा. कमेंट केल्यानंतर छान वाटतं. तर किचनच्या काही वस्तू होत्या इथे, ट्रे, कप, ग्लास, भरपूर असं छोटं मोठं काही होतं. तर शक्यतो मी वेगळं काही घेण्याचं थोडं टाळलंच, काही वस्तू आवडल्या तरी, कारण सध्या 4-5 दिवसात गावी पण जाणार होतो आणि नेलेली वस्तू व्यवस्थित ठेवायलाही वेळ नव्हता. पहिलं तर घरात असतंच, पण कधी कधी आपल्याला वेगळं काही आवडलं तर आपल्याला घरात असलं तरी नवीन काहीतरी घेण्याची हौस असते. वापर कमी पण घेणं जास्त असतं. म्हणून ह्या वेळेला मी थोडंसं कंट्रोल केलं की नको, कारण वापर पण होत नाही आणि घरचं जे पहिलं असतं तेही आपल्याला टाकून देऊशी वाटत नाही. तेही घरात तसंच, नंतर हे आणलं तर हे पण तसंच. कसं वस्तू वाढल्याने वाढते आणि घरामध्ये पसारा जास्तच होऊन जातो. तर इथे लॅम्प, फ्लावर पॉट, कॅन्डल वगैरे खूप छान होत्या आणि काही वस्तू खूप रिजनेबल होत्या. म्हणजे प्रोडक्टच्या मानाने प्राईस रिजनेबल होती आणि काही वस्तू खूप महाग पण होत्या, पण प्रोडक्ट पण तसे होते, कारण सगळं काही ब्रँडचं असतं आणि छान असतं. त्यामुळे किमतीही जास्तच असतात. किमती जास्त असतात म्हणजे किंमत जास्त नसते, पण आपल्याला असं वाटतं खूप महाग आहे, पण तसे प्रोडक्ट पण असतं, हेवी असतं आणि क्वालिटीही छान असते. तर हेही मला आवडलं होतं, काहीतरी आपलं डेकोरेशन वगैरे करण्यासाठी. तर माझ्याकडे असं होतं पण छोट्यामध्ये होतं, पण नंतर बोलले जरा याच्यामध्ये छोटं दिसतंय पण खूप मोठं होतं. ताटा एवढी साईज होती, आपलं जे नेहमीचं जेवणाचं ताट असतं ना तेवढी साईज होती, खूप मोठं होतं. आणि अजूनही पुढे आम्हाला काही खरेदी करायची होती, म्हणून विचार केला की आत्ता हे नको, कारण डायरेक्ट घरी नव्हतं जायचं, म्हणून मग ते काय घेण्याचं टाळलं. तर अशा पद्धतीने छान अशा वस्तू होत्या. सगळं काही इथे आपल्याला ज्या वस्तू पाहिजेत ते एकाच ठिकाणी बरंचसं काही आपल्याला मिळून जातं. आणि जे काही असे फ्लॉवर पॉट वगैरे आहेत थोडे मेटलमध्ये, तर खूप छान, म्हणजे वजनाला एकदम हलके पण दिसायला खूप सुंदर आणि क्वालिटी छान असते, टिकाऊ. तर मला याच्यामध्ये घ्यायचं होतं, पण सध्या म्हटलं ना सगळं काही असं मोठं मोठं होतं आणि दुसरीकडेही खरेदीला जायचं होतं, मग ते हातामध्ये खूप हेवी होऊन जातं. म्हणून आणि ड्रेस वगैरे पण घ्यायचे होते, म्हणून ज्या सध्या जास्त गरज नाही त्या वस्तूची थोडीशी टाळाटाळ केली की जाऊ दे, आपण नेक्स्ट टाईम सुट्टीवरून आल्यावर नंतर जे लागते ते आपण घेऊया. इथे झाडं वगैरे खूप छान असतात, आपले आर्टिफिशियल झाडं खूप छान वेगवेगळ्या प्रकारचे असतात. तर जवळजवळ आमचा इथे 2-2.5 तास गेला. खूप कंटाळा आला होता, खूप बोर व्हायला लागलं होतं. बोर होत नव्हतं पण कंटाळा खूप आलता. कंटाळा आल्यानंतर बोर तर होतंच, पण काय आता खरेदी तर करावी लागणारच, कारण लग्नही जवळ आलेलं आहे. गावी जायचे दिवसही थोडेच राहिले आहेत आणि आमची अजून बरीचशी काही शॉपिंग राहिलेलं आहे. अजून मुलाची शॉपिंग करायची आहे, आमच्या यांची शॉपिंग करायची आहे.
तर हे पहा, इथे तिने 2 ड्रेस घेतलेले आहेत. हळदीसाठी मी बोलले होते की येल्लो कलरचा घे, पण येल्लो कलरचा इथे जो होता तो जास्त म्हणजे डिझायनर होता आणि जास्त तिला भरलेला नको होता. थोडासा असा लाईट आणि दिसायला असा थोडासा छान पाहिजे होता. तर तिला जसा पाहिजे होता तसा घेतला आणि हळदीला येल्लोही नको बोलली, कारण सध्या येल्लोचं खूप फॅड आहे. तर जरा थोडंसं वेगळं काहीतरी, पण माझी इच्छा होती की येल्लो घ्यावा, पण म्हटली नाही मला येल्लो नको आहे, जाऊ दे सगळ्यांचा येल्लो असू दे, मी एकटी वेगळी दिसेल. तर काय आता मुलांना आवडल्यानंतर आपणही जास्तही काही हट्ट करून उपयोग नाही आहे. मग 2 ड्रेस तिने घेतले आणि त्यानंतर मग मीही काही छोट्या मोठ्या गोष्टी घेतल्या. तर अशा प्रकारे आमची शॉपिंग चाललेली होती. त्यानंतर मग तिचे पप्पा जरा बाजूला गेलेले होते साईडला, त्यांना कॉल केला, ड्रेस घेतलेले होते ते त्यांना दाखवले. मग त्यांनीही पाहिले. त्यांनाही आता मुलींच्या चॉईसच्या पुढे मम्मी पप्पाचं काय असतं, तर ॲडजस्टमेंट करावीच लागते. तर मग त्यांनाही हा ड्रेस आवडला, त्यांच्या हातामध्ये होता तो ड्रेस त्यांना आवडला. तर ठीक आहे बोलले. मग त्यानंतर आम्ही ते बिल करायला गेलो. त्यानंतर इथे चप्पल वगैरे पाहत होती, तर चप्पल पाहिली, तर चप्पलही घेतली. त्यानंतर मग ड्रेस घेतला, चप्पल घेतली. बिल करायला जाणार होतो तेवढ्यात चप्पल राहिली होती, तर म्हटली चप्पल घेऊया. त्यानंतर बिल वगैरे केलं. बिल केल्यानंतर मग आम्ही निघालो होतो पुन्हा घरी जाण्यासाठी. तर तिला घागरा घ्यायचा होता. घागरा तर काही तिथे म्हणजे नाही पाहिला आम्ही. घागरा घ्यायचा होता, तर घागरा घेण्यासाठी आम्ही पुन्हा मार्केटमध्ये आलो, तिकडे भुलेश्वर मार्केटला. तर त्या साईडला पाहिले, पण खूप जो आवडला तो खूप हेवी आणि खूप महाग होते. 15,000च्या पुढेच प्राईज होत्या जे आवडले ते. मग काही थोडंसं जे छोट्या मोठ्या गोष्टी जाताना येताना ज्या आवडल्या त्या पाहिल्या आणि नंतर मग पाणीपुरी खावीशी वाटली होती, तर पुढे जाऊन पाणीपुरी खायची होती. तर अशा पद्धतीने काही वस्तूंची खरेदी केली. तर व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद. नंतर आम्हाला देवासाठी फुलं घ्यायची होते, तर इथे मार्केटमध्ये थोडीशी फुलांची खरेदी केली आणि त्यानंतर पाणीपुरी खाल्ली. नंतर आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. पुढचा व्लॉग काही जास्त टाकला नाही, व्हिडिओ मोठा होत होता म्हणून. तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.